मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं 30 मे पासून आमरण उपोषण. रखरखत्या उन्हात उपोषण करणार. उष्माघातानं बळी गेल्यास सरकार जबाबदार. जरांगेंचं वक्तव्य. देशभरामध्ये आज बकरी ईदचा उत्साह. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच मस्जिद परिसरामध्ये सकाळपासूनच गर्दी. मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना नमाजास परवानगी. दुर्गाडी मंदिरात प्रवेश बंदी केल्यानं भाजपसह दोन्ही शिवसेना आक्रमक. पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवरलं. ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. बकरी कुर्बानीवरून वाद झाल्यानंतर आज सुरक्षा तैनात. मीरा भाईंदरमध्ये 38 ठिकाणी बंदोबस्त, 5 ठिकाणी नाकाबंदी. पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद. गेल्या वर्षी ईदला झालेल्या राड्यानंतर यंदा सतर्कता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून नाराजी. मोठी पदं न मिळाल्यानं प्रफुल्ल पटेल, तटकरे नाराज असल्याच्या चर्चा. शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती. भाजप खासदार आमदारांनी घेतली बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट. हेमंत सावरा, राजन नाईक भेटीला. ठाणे विधान परिषदेसाठी आता राजीव पाटलांच्या नावाची चर्चा सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय तपासातून मोठी माहिती. मनोज शिरुरेच्या लातूरच्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस. प्रल्हाद कुलकर्णी शिरुरेच्या घरात घ्यायचा क्लास. मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ. पुण्यामध्ये सीएनजी 2.5 रुपयांनी, नाशिकमध्ये ₹1.35 सीएनजी महागलं. वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका. हिंगोलीमध्ये सरकारी रुग्णवाहिकेनं नकार दिलेल्या मातेचं बाळ दगावलं. डिझेलचं कारण देत नाकारली होती सरकारी रुग्णवाहिका. आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. कर्नाटकात खांदेपालटाची घडामोड लांबणीवर. राज्यपाल 2 दिवस कर्नाटक बाहेर असल्यानं सिद्धरामय्यांची भेट अशक्य. 2 दिवसांनंतरच्या घडामोडींनंतर DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा.